नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वारस भाग 11. टकटक दरवा दारावर नॉक झालं तसं ती आता आपल्या तंद्रीतून बाहेर आली. झोप आता. उद्या सकाळी आऊसाहेबांनी तुमच्या दोघांसाठी सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. मधुराताईच असतात दारात. त्याला त्या तिला जे सांगायला लावल्या होत्या मेन गोष्ट त्या जाताना हसून सांगतात. त्या तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होत्या. तिला असं हरवताना पाहून ती नक्कीच आपल्या आदूचा विचार करत असणार असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांचाही चेहरा प्रसन्न वाटत होता मगापासून. राणीसाहेब, कसला गहाण कसल्या गहाण विचारात हरवला आहात की आम्ही आल्याचंही तुमच्या लक्षात आले नाही? मधुरा जाताच ती ड्रेसिंगच्या आरशासमोर उभा राहून कुठल्या तरी विचारात हरवली होती की तिला मागून मिठीत घेत आधी तिला लाडीक पण थोड्या तक्रारी आवाजात म्हणतो. हनवटी तिच्या खांद्यावर त्याने टेकवली होती आणि आरशात दिसणाऱ्या त्या तिच्या प्रतिबिंबाशी तो बोलत होता. आवाज तर इतका हळू होता की तिला कानात गुदगुल्या होत होत्या आणि पोटात गोळा आला होता त्याच्या आशा जवळ येण्याने. एक तुम्ही सोडून अजून कुणाचा विचार करणार आम्ही राजे? तीही आता त्याच सिडक्टिव्ह आवाजात बोलते. पण तुम्हाला कुठे येते आमची आठवण? तीही आता गोड तक्रार करत म्हणते. अरे, असं कसं? पण त्यावर तो आपल्या भुवया जुळवत बोलतो. ओढ होती म्हणून तर आज हातातली सर्व कामे सोडून धावत आलो आहे. तोही तिला आता प्रेमाने पाहत म्हणतो. तिची तक्रार जणू त्याला अमान्य असावी. हो, मग राजे घड्याळ पहा, किती वाजलेत ते? ती पण आता त्याला हसून बोलते. काल सोडून गेला आहात आपण. आज दिवसभर नव्हता. वाड्यावरचे सगळे जुने ओळखीचे असले तरी त्यांना समजावून घेणे किती मोठे चॅलेंज होते हे तुम्हाला काय माहीत? तुम्ही गेलात माझा हात सोडून, एकटं करून. ती आता समोरच्या आशात पाहून त्याला तक्रार करत होती. गाल फुगवले होते. तुम्ही तर अजूनही माझ्या 10 वर्षाच्या रश आहात. आणि तिला असं पाहून तो तर 10 वर्षाच्या आपल्या रशला पाहतोय. आपण आजही असंच त्याला वाटून गेले. अजूनही माझ्यासाठी, माझ्या वेळेसाठी भांडायचा तेव्हा. तसेच आत्ताही भांडत आहात, तक्रार करत आहात. तो चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणतो. हो, कारण तेव्हाही तुम्ही असंच लेट करायचा. आलोच एक चक्कर मारून म्हणायचा आणि मग दिवसभर गायब असायचा. किती मन झुरायचं माहीत आहे? वेड्यासारखी मी वाट पाहत राहायची तुमची. आमच्या गच्चीवर. ती भूतकाळात हरवत बोलते. हो, कारण आम्ही त्यावेळी कॉलेजमध्ये जायचो आणि तुम्ही त्यावेळी शाळेत शिकायला जायचा. तोही आता त्याच गोड भूतकाळात हरवला होता. मग आमची शाळा इम्पॉर्टंट नव्हती का? तिने आता हाताची घडी घालून म्हटले आणि त्याला असं झाले की तिच्या त्या फुगलेल्या मऊ गालावर आपले ओठ टेकवावे. आणि त्याने तसे केलंही. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. ती त्याच्या या कृतीमुळेच स्तब्धच झाली. तेही आपल्या गालाला हात लावून. "हे काय केलंत तुम्ही?" आणि तो अजून पुढे झुकणार हे कळताच तिने त्याला थोडं पुश करत म्हटले. "काय केलं?" पण त्याने तर खट्याळ होत तिलाच विचारलं. "हे." ती बोलली खरी, पण समोर आशाच्या प्रतिबिंबात तिला जाणवले की तो आता वेगळ्याच मूडमध्ये आहे. त्याचे ते नशिले डोळे बरंच काही तिला बया करत होते आता. त्यानेही तिच्या नजरेत तेव्हाच नेमकं पाहिलं. ती शांत झालेली बघून त्याला तिची ती मूकसंमती वाटली आणि नकळत त्याने तिच्या त्या मानेवर हलकेच ओठ टेकवले. "आदुडी, पूजा." आणि त्याच्या अशा स्पर्शाने ती रोमरोमात मोहरली खरी, पण तिला लगेच वास्तवाचं भान आलं. आणि आत्याने तिच्या खास तुमच्यासाठी पूजा आहे हे सांगितलेलंही आठवलं. त्यामुळे तिने स्वतःला थोडे बाजूला करत म्हटलं. "काय? काय म्हणालात? आता राणी सरकार आम्हाला?" आणि तिचं असं मागे हटणं त्याला सध्या जरी आवडले नसले, तरी तो शांतपणे बाजूला होत बोलतो. डोळ्यात एक वेगळीच चकाकी होती. "पूजा आहे म्हणाले." आणि त्याचं असं हडबडीत मागे सरकणे तिला थोडं गोंधळात पाडते खरं. ज्यामुळे तो रागवलाय की काय आपल्यावर असंही एक क्षण वाटून गेल्याने ती खाली मान घालत म्हणाली. "ते नाही. त्याआधी?" त्याने त्याच उत्साहात पण थोडेसे नाराज होऊन. तुम्ही तुम्ही मला आधुडे म्हणालात ना आत्ता?"
पण तिचा गोंधळात पडलेला चेहरा पाहून त्याच्या लक्षात आले होते की तो जो विचार करतोय ते तिच्या लक्षात आले नाही म्हणून. हं, आता त्यानेच सांगितलेलं पाहून तिच्याही लक्षात येताच झरझर ब्लश गालावर चढला होता. नजर तर खाली गेलीच होती आणि आता पायाच्या अंगठ्याने तिने फरशीवर नक्षीकाम कधीच सुरू केले होते. तिला असं लाजलेलं पाहून मात्र आता हा एका वेगळ्याच झोनमध्ये गेला होता. त्याने हाय म्हणून स्वतःला मागच्या बेडवर झोकून तर दिलेच, सोबत तिलाही आपल्या सोबत खेचले. तशी ती त्याच्या त्या बलदंड भाऊत अलगद दिसावते. दोघांचे डोळे आता एकमेकांवर रोखले गेले होते. किती वेळ माहित नाही, पण आता दोघांना कसलेच भान नव्हते. तिचे हात सुद्धा त्याच्या छातीवर अलगद दोन्ही बाजूंनी विसावले होते. हळूहळू कधी ते ओठांच्या जवळ आले एकमेकांच्या, त्यांचं त्यांनाच कळले नाही. तुम्हाला आठवते? एक 5 मिनिटांनी त्याने तसंच तिला आपल्या साईडला झोपवत म्हटले. एक दीर्घ किस केल्यानंतरच त्याने तिला आपल्या ओठांच्या तावडीतून मुक्त केले होते. तेव्हा जेव्हा त्या अन्विताने माझी बायको होण्याचा हट्ट धरला होता, तेव्हा तुम्ही काय केलं होतं ते? त्याने आता परत भूतकाळात डोकावत म्हटले. पण बोलताना एक-एक शब्द जाणून-बुजून बोलत आहे असं वाटत होते. जणू तो तिच्या मनात आत्ता काय चालू आहे याचा शोध घेत असावा. हं, चांगलंच आठवतं आहे. तीही आता भूतकाळात हरवते. ते आठवल्याने तिच्या चेहऱ्यावर आता एक गोड स्मित आले होते. असं वागतं का कुणी? आणि तिला असं पाहून तो आता तिला मुद्दाम रागवल्याचं नाटक करत म्हणाला. का नाही वागायचं तसं? तुम्हीच सांगा. जर दुसरे कोणी तुमच्या समोर मला राणी सरकार म्हटले असते, तेव्हा चालले असते काय? पण ती उलट त्यालाच प्रश्न करते. अजिबात नाही. पण ते ऐकून आमचे साहेब ताटकन उठून बसले. या शब्दावर आणि स्पेशली तुमच्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. त्याच्या बोलण्यात आता अधिकार एक जुनून दिसत होता. ती फक्त माझी आहे माझी. अशी जी प्रेमात फिलिंग असते तीच आता त्याच्याही डोळ्यात तिला दिसत होती. ज्यामुळे ती सुखावली होती. नकळत त्यानेच तिला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. त्याचंही आपल्यावर अतोनात प्रेम आहे ही फिलिंग त्याच्या प्रत्येक देहबोलीवरून दिसून येत होती, जी तिच्यासाठी खूप काही सांगून गेली होती. साधं राणी सरकार हे त्यानंच दिलेलं चाइल्डहूड नेम, पण त्या नावाचाही अधिकार तो तिच्यासाठी दुसऱ्याला देऊ नाही पाहत. प्रेमात तर तो आहेच, यात तीळ मात्र शंका नाही. ह्याचं तिला नकळत कन्फर्मेशन आज सहज एका प्रायव्हेट क्षणात त्याने तिला दिलं होतं. पण तरीही असं असूनही हे करार लग्न का? त्याने आपल्याला हक्कानेही म्हटले असते की आमच्या बाजूने लढ निवडणूक, तरीही ती अशीच हसत हसत तयार झाली असती. कारण तिच्यासाठीही तो खुश असणे हेच महत्वाचे होते, तिला सद्यस्थितीत. त्यामुळे हे करार लग्न अजूनही तिच्यासाठी असलेला प्रश्न अजूनच घेरा झाला होता. भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट मिळत राहतील. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कथेतील घटना किंवा पात्र काल्पनिक असून त्यांचा रिअल लाईफशी कसलाही संबंध नाही आणि जर तो आढळल्यास केवळ योगायोग समजावा. धन्यवाद.